जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। राज युवा प्रकाशन पुणे आयोजित केवढा पुस्तक प्रकाशन हा कवी संमेलन 2026 पार पडला। या डॉक्टर बालाजी मन्नाडे यांच्या कॉन्क्रीटच्या वनात या बालकविता संग्रहाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। डॉक्टर बालाजी मन्नाडे हे कवी, गीतकार, साहित्यिक, समीक्षक, वक्ते, निवेदक आणि उत्तम प्राध्यापक म्हणून सर्वदूर ओळख आहे। त्यांची विचारधारा व शब्दस्पंदन असं 2 विचार संग्रह, माझी माय माझा बाप हा एक काव्यसंग्रह, ज्ञानवंत महासूर्य, शिवसंस्कृती, देशाभिमान अशा 3 गीतमाला, उकरी, ग्रामीण कादंबरी, मायभू गीतसंग्रह, मुबीराच्या बोधकथा संग्रह, कॉन्क्रीटच्या वनात बालकविता संग्रह व सपान पेरणारा बाप प्रातिनिधिक काव्यसंग्रह असे एकूण 10 पुस्तकाचे लिखाण त्यांनी केलं आहे। त्यांचे अजून 2 पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत। त्यांच्या बऱ्याच कविता व लेख प्रातिनिधिक काव्यसंग्रहात, वार्षिक अंकात, मासिकात, वर्तमानपत्रात प्रकाशित आहेत। विविध साहित्य संमेलनात ते कवी म्हणून निमंत्रित असतात। शिवाय विविध कार्यक्रमात ते सातत्याने निमंत्रित असतात आणि सूत्रसंचालन व व्याख्याने देत असतात। स्फुट लेखन ही ते करतात। आतापर्यंत त्यांना 30 विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। ते विचारवंत म्हणूनही प्रसिद्ध आहेत। त्यांनी आतापर्यंत 1,500 विचारांचं विचारलेखन केलं। कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय किरण वेताळ, प्रमुख पाहुणे माननीय शैलेश भनगे, माननीय किरण प्रकाश, माननीय आनंद गायकवाड, माननीय सौ वसुधा नाईक हे उपस्थित होते। बऱ्याच वर्षांपासून शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्राध्यापक डॉक्टर बालाजी मन्नाडे यांचं पुस्तक प्रकाशन झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होतं। संमेलनाचे आयोजन गौरव पुंडे, योगेश हरणे यांनी केलं होतं। सूत्रसंचालन श्री शैल सुतार। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक कमिटीने परिश्रम घेतले। सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील, इंगळी तालुका हातकणंगले। पाहतो तोच लिहितो, आपले अनुभव व्यक्त करतो आणि ह्या कॉन्क्रीटच्या वनात, कारण कोणत्याही देशाची ओळख संस्कृतीने होते आणि संस्कृती बालमनावर रुजवणं महत्त्वाचं असतं। पण आज आपण पाहतो की पूर्वीच्या काळी आई, आजी, वडील आपला बालकथा, बालकविता सांगायचे, पण हल्ली हे सर्व कालबाह्य होत आहे आणि कुठं आता बालसंस्कार हरवतात की काय असं मला भीती मनाली वाटली आणि जाणीव जागृती म्हणून हे मी कॉन्क्रीटच्या वनात असं मी ह्या लिहायचं सुचवलं। आणि कॉन्क्रीटचं वन म्हणजे ह्याच्यामध्ये जल प्रदूषण, वायू प्रदूषण, दुरावलेले संबंध इत्यादी कविता समावेश आहे। आणि ह्या पुस्तकाला प्रस्तावना जी आहे 5वीला पाठ आहे। कठीण समय येता मनोहर भोसले ते त्यांची चांगली ओळख आहे आणि सहज त्यांनी प्रस्तावना दिली आणि ते आले पण होते। आणि त्याच कार्यक्रमाने बोलल्याप्रमाणे त्या कार्यक्रमामध्ये पुस्तकाचं प्रकाशन व्हायचं होतं, पण पुस्तक रेडी होतं पण पोस्टर पोहोचू शकलं नाही। आणि योगायोग हरे सर पण आपले मित्र थोडं वेगळं वाटलं, आपुलकी वाटली आणि सहज भेट घ्या वाटली आणि आता सार्थक झाल्यासारखं वाटतंय की आपलं प्रकाशन सरांच्या हस्ते, पाहुण्यांच्या हस्ते होत आहे। धन्यवाद। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।